नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवला तालुक्यातील सायगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी दादा पाटील नेहे यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले। याच पार्श्वभूमीवर माननीय खासदार समीर भुजबळ यांनी सायगाव येथे नेहे कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले। यावेळी त्यांनी कैलासवासी दादा पाटील नेहे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या समाजातील योगदानाची आठवण करून दिली। खासदार समीर भुजबळ म्हणाले की कैलासवासी दादा पाटील नेहे हे समाजकार्याची जाणीव असलेले आणि लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व होते। विशेषतः मांजरपाडा कॅनलच्या कामासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। या कॅनलचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले होते। मांजरपाडा कॅनलला जेव्हा पहिल्यांदा पाणी आले त्या ऐतिहासिक क्षणी त्यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले होते। त्या प्रसंगाची आठवण करून देत समीर भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। समाजासाठी त्यांनी केलेले कार्य नेहमीच स्मरणात राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले। कैलासवासी दादा पाटील नेहे यांच्या निधनामुळे समाजातील एक जिव्हाळ्याचा, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम व्यक्ती हरपल्याची दुःखद भावना त्यांनी व्यक्त केली। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी उपस्थित नागरिकांनीही कैलासवासी दादा पाटील नेहे यांच्या कार्याच्या आठवणी सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तसेच नेहे कुटुंबियांना धीर देत त्यांच्या दुःखात आपण सर्व सहभागी असल्याची भावना व्यक्त केली। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।